किलोमीटर वाईड होतोय बेसिकली. आपल्या सेल्स ऑफिसमध्ये एक फाउंटन आहे, तिथपर्यंत हा रोड एक्सटेंड होणार आहे समोरच्या प्रोजेक्ट पासून. ओके, या साईडला आपला घोरपडी रोड आहे, जो की आपल्याला मेन मुंडवा चौकमध्ये केशवनगर खराडी तिथे घेऊन जाणार मगरपट्टा. ऑपोजिट साईडला जर आपण या साईडला गेलो, कल्याणनगर, कोरेगाव पार्क, घोरपडी कॅम्प वगैरेला आपण निघतो बेसिकली. या रोडनी स्ट्रेट आपण पुढे गेलो ना तर हडपसर जंक्शन आहे 1 किलोमीटरवरती, आणि हडपसर जंक्शन पासून रोड राईटला टर्न होतोय आणि मेन तुम्ही परत घोरपडी चौकमध्ये पोहोचता. ओके, अशी ही कनेक्टिव्हिटी आहे. आता आपलं जे सेल्स ऑफिस आहे, ज्या लोकेशनला आता आपण इथे आहोत, हे ते लोकेशन आहे. आपल्या सेल्स ऑफिसला लागून राईट हँड साइडहून एक रोड आतमध्ये गेलाय, 9 मीटरचा वाईड रोड आहे बेसिकली हा. एक्झॅक्टली सेल्स ऑफिसच्या बॅक साईडला आणि बाजूला जर बघितलं ना, या एरियामध्ये बंगलोज आहेत छोटे छोटे, ग्राउंड+2 6,000-7,000 स्क्वेअर फीट मध्ये बंगलोज आहेत. ऑपोजिट साईडला जर बघितलं तर 2 एकर मध्ये आपला लँड पार्सल आहे ए सबंडन्सचा. 2 एकर मध्ये आपण 2 टॉवर बांधतोय, टॉवर ए आणि टॉवर बी. टॉवर ए मध्ये 4 BHK आणि 4.5 BHK आहेत. टॉवर बी मध्ये फक्त 3 BHK चे अपार्टमेंट आहेत. ऑल्दो आपल्या प्रोजेक्टमध्ये म्हाडा पण आहे. म्हाडा जी आहे ती एक सेपरेट एंटिटी आपण केली आहे, ज्याच्या खाली कमर्शियल्स पण असणार आहेत बेसिकली. इथे छोटे छोटे शॉप्स आहेत. फ्युचरमध्ये इथून आपलं असं समजा की बेसिक डेली रिक्वायरमेंट फुलफिल होणार, ग्रोसरीज वगैरे हे सगळं पूर्ण होतील बेसिकली. त्यांची एंट्री एक्झिट अम्युनिटीज वेगळे असतील. 3 आणि 4 BHK आहेत, त्यांची एंट्री आणि एक्झिट वेगळे आहेत, म्हणजे मिक्स नाहीये काही इथे. बिल्डिंगचं एलिव्हेशन जर बघितलं तर इथे ग्राउंड फ्लोर आहे, 2 लेवलचं खाली बेसमेंट असणार आहे. 3 आणि 4 ची वेगळी म्हणजे आपली एंट्री जी आहे ना, हे 2 टॉवर्स जे आहेत त्यांची एंट्री एक्झिट वेगळी आहे. ही एंट्री आहे, म्हाडाची ही एंट्री असेल, ही एक्झिट असेल. ओके, येस. ग्राउंड फ्लोर आहे इथे. ग्राउंड फ्लोर पासून खाली 2 फ्लोअरचं बेसमेंट आहे. हा आपला पोडियम लेवल आहे. पोडियम पासून वरती 22 स्टोरीज रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, ज्यामध्ये आपला 12th फ्लोर जो आहे हा पूर्ण फ्लोर जो आहे अम्युनिटीज साठी आपण डेडिकेट करतोय, आणि बिल्डिंगचा जो रूफटॉप एरिया आहे ना तो पण पूर्णपणे अम्युनिटीज साठी आपण डेडिकेट करतोय. ह्याच्या व्यतिरिक्त 21st आणि 22nd फ्लोर जो आहे, इथे सगळे अपार्टमेंट्स जे आहेत ते डुप्लेक्स अपार्टमेंट्स आहेत. तुम्हाला 4 BHK, 5 BHK, 6 BHK चे पण ऑप्शन्स इथे बघायला भेटतील डुप्लेक्स मध्ये. ओके, त्यानंतर एका फ्लोर मध्ये, एका टॉवर मध्ये 4 अपार्टमेंट आहेत. त्या 4 अपार्टमेंट साठी आपण 3 एलिव्हेटर्स आणि 2 स्टेअरकेस आपण प्रोव्हाइड करतोय. सेम गोज फॉर 3 BHK 2. 2 लेवल अम्युनिटीजचे आहेत. 12th फ्लोर रूफटॉप. त्याच्या व्यतिरिक्त बिल्डिंगच्या बॅक साईडला 6,000 स्क्वेअर फीट मध्ये ग्राउंड फ्लोरला आपण इथे अम्युनिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, जिथे किड्स प्ले एरिया, एम्पी थिएटर, एक परगोला आपल्याला बघायला भेटेल. आणि आपल्या प्रोजेक्टच्या बॅक साईडला आहे ना गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह लँड आहे 3.5 एकर मध्ये.